बुलढाणा जिल्ह्याच्या चिखला काकड या गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यावरून वाद झाला। यामध्ये महिलांना मारहाण झाल्याचं मराठा योद्धे मनोज जरांगे यांनी चिखला गावात भेट दिली। त्याचीच प्रतिक्रिया म्हणून काल बीबी इथं वंजारा समाजाची विशाल सभा झाली। या सभेमध्ये संजीवनी वाद्य यांच्यावर अनेक गंभीर आरोप या सभेमध्ये संजीवनी वाघ यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले। यामध्ये त्यांनी दिलेले व्हिडिओ हे खोटे आहेत, त्यांना मारहाण झाली नाही, शिवाय संजीवनी यांना जिल्हा परिषद निवडणूक लढवायची आहे म्हणून त्यांनी हे केलंय, त्या जातीयवाद करत आहेत असे आरोप संजीवनी वाघ यांच्यावर करण्यात आले। या सर्व आरोपांना संजीवनी वाघ यांनी उत्तर दिले। चिया सीड्सची लागवड उष्ण आणि कोरड्या हवामानात चांगली होते, कारण हे पीक मूळचं मेक्सिको इथलं आहे। महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात चिया सीड्स लागवडीसाठी पोषक आणि योग्य वातावरण असतं, त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात या पिकाची लागवड केली जाते। लागवडीनंतर फारसा इतर खर्च लागत नाही, फक्त योग्य प्रमाणात पाण्याचं नियोजन केल्यास चांगलं उत्पन्न मिळू शकतं। चोपडा तालुक्यातील मामलदे या लहान गावातील शेतकरी प्रवीण मधुकर पाटील यांनी आपल्या शेतात प्रथमच चिया सीड्सची लागवड करून यशस्वी प्रयोग साकारलाय। यासाठी त्यांना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन लाभलं। सध्या चिया सीड्सला 12,000 रुपयांपेक्षा अधिक भाव मिळतोय। या यशस्वी प्रयोगामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पारंपरिक पिकांसोबत चिया लागवडीचा नवीन पर्याय उपलब्ध झालाय। दक्षिण सोलापूर तालुक्यातील सादेपूर, निंबर्गी, विंचूर, कुसूर, खानापूर, तेलगाव या भागात पावसानं जबरदस्त थैमान घातलंय। साधारण दुपारी 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झालाय। या पावसात कलिंगड, गहू, ज्वारी, कांदा, द्राक्ष आदी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र आहे। अचानक झालेल्या या पावसामुळे विशेषतः द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान झालंय। शेतकरी राजा हतबल झाल्याचं दिसून येतंय। एकीकडे शेतमालाला हमी भाव नाही, तर दुसरीकडे खतं आणि बियाणांच्या वाढलेल्या किमतीमुळे शेतकऱ्यांचं कंबरड मोडलंय आणि त्यातच निसर्गाची साथ नसल्यानं शेतकरी राजावर उपासमारीची वेळ आल्याचं विदारक चित्र या भागात पाहायला मिळतंय। पावसामुळे आमचं कमीत कमी 10 ते 12 लाख नुकसान झालं आहे। पाऊस म्हणजे द्राक्षे पडलेला आहे, पाणी थांबलंय, सगळं नुकसान झालं। कांदा गेला पहिला, मका गेला, तुरी गेला पहिला पावसामुळे। आता परत पाऊस झाला, द्राक्षे तर आहे म्हणून आम्ही थांबलो होतो, शेतकरी जीव ठेवला होता। आता आम्ही काय करायचं, जीव ठेवायचं का मरायचं हे प्रश्न वेगळा आलाय। आता शेतकऱ्याला दिन आहेत, आम्हाला कर्ज मागितलं तर बँक कर्ज देत नाही, कुठल्या बँकाने करायचं का, आम्ही मरायचं का राहायचं, एवढंच प्रश्न आता आमच्या शेतकऱ्याला पुढे राहिलेला आहे। सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसलाय। जिल्ह्यातील अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आणि मंगळवेढा तालुक्यात दमदार पाऊस झालाय। अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील गहू आणि ज्वारी पिकांना धोका निर्माण झालाय। फळ उत्पादक शेतकऱ्यांनाही अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय। गेल्या काही दिवसांपासून जाणवणाऱ्या उकाड्यानं हैराण झालेल्या ईश्वरपूरकरांना निसर्गानं मोठा दिलासा दिला। दुपारनंतर ईश्वरपूर शहरासह परिसरात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। मात्र अचानक आलेल्या या पावसानं सर्वांचीच दाणादाण उडवली। काल दुपारनंतर अचानक आकाशात काळे ढग दाटून आले आणि पाहता पाहता पावसाला सुरुवात झाली। सुमारे अर्धा तास संततधार सुरू होती। केवळ पाऊसच नव्हता, तर मधून मधून ढगांचा गडगडाट आणि विजांच्या लख्ख कडकडाटामुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। अल्पावधीतच काही भाग जलमय झाले। शहरात या पावसानं थंडावा आणला असला तरी ग्रामीण भागातील शेतकरी मात्र या अवकाळी पावसामुळे धास्तावलेत। अचानक आलेल्या पावसामुळे काढणीला आलेल्या गहू आणि ज्वारी पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते। परिणामी हवेत गारवा निर्माण झाला असून उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पुन्हा एकदा दाट धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली। महामार्गासह अनेक भागांमध्ये सकाळी दृश्यमानता कमी झाल्याचं चित्र होतं। काल जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण होतं, तर काही ठिकाणी तुरळक पावसाची नोंद झाली। हवामानातील या सततच्या बदलामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून त्याचा परिणाम जनजीवनावरही जाणवतोय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पुन्हा लहरी हवामानाचा प्रत्यय दिसून आलाय। जिल्ह्यात सर्वत्र दाट धुकं पडल्याचं दिसून आलं। काल ढगाळ वातावरण होतं, तर काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला। या बदलत्या हवामानामुळे जिल्ह्यातील फळ बागायतदारांची चिंता वाढली। नवी मुंबईच्या कोपरखैरणे परिसरात रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली।
इथं एका व्यक्तीनं आपल्या पोटच्या 2 अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायात ढकललंय। एका दलालामार्फत तो आपल्या मुलींना वेगवेगळ्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत होता। या प्रकरणी पोलिसांनी छापेमारी करत दोन्ही मुलींची सुटका केली। पोलिसांनी आरोपी दलालाला अटक केली आहे। आरोपी पित्याचा शोध घेतला जातोय। नवी मुंबईच्या बेलापूर परिसरात काही अल्पवयीन मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची गुप्त माहिती नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापेमारी केली तेव्हा 16 आणि 14 वर्षांच्या 2 अल्पवयीन मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं। पोलिसांनी खोलात जाऊन तपास केला असता यामागे याच मुलींचा नराधाम बाप असल्याचं उघडकीस आलंय। मिळालेल्या माहितीनुसार कोपर खैरणे इथं राहणारा हा नराधम पिता आपल्याच मुलींचा सौदा करत होता। या प्रकरणी पोलिसांनी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा अर्थात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। सध्या दलाल पोलिसांच्या कोठडीत आहे। नराधम पिता फरार आहे आणि पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील तेंडोली गावचे उद्यमशील शेतकरी आणि समाजसेवक अच्युत प्रभू तेंडोलकर यांनी जायफळ या मसाला पिकावर संशोधन करत समर्थ 1 आणि समर्थ 2 या 2 नव्या प्रजाती विकसित केल्यात। या प्रजातींना भारत सरकारच्या वनस्पती जाती नोंदणी प्राधिकरण विभागाकडून अधिकृत मान्यता मिळाली। संबंधित कायदेशीर हक्क अच्युत प्रभू तेंडोलकर यांना प्रदान करण्यात आलेत। अच्युत प्रभू तेंडोलकर यांनी विकसित केलेल्या या प्रजाती कोकणातील हवामान आणि मातीशी सुसंगत असून अधिक उत्पादन देणाऱ्या आणि व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर असल्याचं सांगितलं जातंय। त्यामुळे जायफळ लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढेल तसंच उत्पादन क्षमता आणि उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। केंद्र सरकारनं रोडटेप योजनेतील दर 50% कमी करण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी तीव्र निषेध व्यक्त केलाय। त्यांच्या मते या निर्णयामुळे कांदा प्रक्रिया उद्योग, निर्यातदार आणि शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे। त्यांनी सरकारकडे मागणी केली आहे की रोडटेप दर किमान 4% ठेवावा आणि हा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा, अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिलाय। केंद्र सरकारच्या विदेश व्यापार महासंचालनालय या अंतर्गत जो निर्यातदारांना भारतातून दुसऱ्या देशामध्ये शेतमाल निर्यात होतो, मग कांदा असेल, द्राक्षे असेल, इतर शेतमाल असेल, हा निर्यात झाल्यानंतर त्यावर 1.90% हा जो रोडटेप म्हणून दिला जात होता, याच्यामध्ये आज 23 फेब्रुवारी 2026 रोजी या संबंधित विभागाकडून म्हणजेच केंद्र सरकारकडून हा रोडटेप 50% घटवण्याची निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याचं तसं नोटिफिकेशन आज 23 फेब्रुवारी केंद्र सरकारच्या ह्या वाणिज्य विभागाकडून काढण्यात आलेला आहे। हा शेतकऱ्यांवरती, व्यापाऱ्यांवरती एक प्रकारे मोठ्या प्रकारचा आर्थिक आघात आहे। कारण शेतकऱ्यांचाच शेतमाल शेतात उत्पादित होतो आणि मग तो लिलाव होऊन पुढं प्रक्रिया त्याची आणि तो निर्यात होतो। अशा शेतमालाच्या निर्यातीवरती हा जो रोडटेप आहे हा वास्तविक किमान 5 ते 10% देणं आवश्यक असताना आता त्याच्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्याऐवजी सरकारने हा एकदम तुगलकी निर्णय घेतला आहे आणि हा रोडटेप हा 1.90% वरून 0.95% इतका कमी केला आहे, म्हणजे निम्माच केला आहे। हा रोडटेप अति तात्काळ हा निर्णय केंद्र सरकारने रद्द करावा। भारतातून मोठ्या प्रमाणात कांदा असेल, इतर शेतमाल असेल, हा जास्तीत जास्त निर्यात व्हावा यासाठी केंद्र सरकारने पावलं उचलावे। आज आपण जर बघाल तर कृषीप्रधान असलेल्या या देशामध्ये सातत्याने मग कांद्याची निर्यात बंदी असेल, कांद्यावरती निर्यात शुल्क असेल, त्याच्यानंतर परदेशी कांदा आयात करणं असेल, किमान निर्यात मूल्य असेल, अनेक विविध बंधनं घालून सातत्याने शेतमालाचे, कांद्याचे बाजारभाव पाडण्याचं काम केंद्र सरकारकडून केलं जात आहे। दिवसेंदिवस शेतकऱ्यांचं कर्जबाजारीपणा वाढत चालला आहे। शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळतोय आणि असं असताना शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याऐवजी केंद्र सरकारकडून या कांद्याच्या असेल शेतमालाचा निर्यात होण्यासाठी जो रोडटेप आहे हा आज निर्णय घेऊन सरकारने खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आणि निर्यातदारांना आर्थिक संकटात टाकलं आहे। आम्ही महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सरकारला विनंती करत आहे की केंद्र सरकारने अति तातडीने हा निर्णय मागे घ्यावा आणि किमान 10% रोडटेप आहे हा निर्यातीवर, शेतमाल निर्यातीवरती निर्यातदारांना लागू करावा आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त कांदा असेल, इतर शेतमाल विदेशात निर्यात होण्यासाठी सरकारने पावलं उचलावी, अन्यथा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून केंद्र सरकारच्या ह्या
चुकीच्या निर्णयाच्या विरोधात मोठ्या स्वरूपात तीव्र राज्यात देशात आंदोलन केलं जाईल याची नोंद सरकारने घ्यायची आहे. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे शासकीय कंत्राटदारांची तब्बल 77,000 कोटी रुपयांची थकबाकी अद्याप कायम आहे. कंत्राटदारांच्या आक्रमक पवित्र्यानंतर थकबाकीतील काही रक्कम देण्याचं सरकारनं जाहीर केलं, मात्र वर्षभरात केवळ 10% रक्कमच अदा झाले. काही विभागातील थकबाकीसाठी शासनानं चेक दिलेत, पण ट्रेजरीकडे पैसे नसल्यामुळे हे चेक वटत नसल्याचा आरोप राज्य कंत्राटदार महासंघानं केलाय. मिलिंद भोसले यांच्या मते मागील वर्षापर्यंत कंत्राटदारांचं जवळपास 89,000 कोटींची देयकं प्रलंबित होती. कंत्राटदार आणि अभियंत्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर शासनानं काही पैसे दिले, त्यानंतर जवळपास 77 कोटी रुपयांची देयकं अद्याप प्रलंबित आहेत आणि नवीन कोणतेही काम मंजूर झालेलं नाही. शिवाय सुरू असलेली कामं निधी अभावी रखडलेत. शासनाच्या या भूमिकेविरोधात 9 मार्च रोजी शासकीय अभियंता आणि कंत्राटदारांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष मिलिंद भोसले यांनी दिली आहे. नमस्कार, मी मिलिंद भोसले, महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ अध्यक्ष, राज्य अभियंता संघटना तसेच महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा संघटना. राज्य शासनाचे राज्यातील कंत्राटाचे जवळपास 89,000 कोटीचे देयक मार्च 2025ला प्रलंबित होते. आज मार्च 2026 आले तरीसुद्धा हा आकडा 77,500 कोटी आहे. म्हणजे राज्य शासनाने गेल्या 12-13 महिन्यात फक्त 10 ते 12% कंत्राटदाराचे पेमेंट दिलेले आहेत. हे वास्तविक अत्यंत चुकीचे आहे. तसेच राज्य शासन हे प्रत्येक कंत्राटचं देयक देण्यासाठी ट्रेजरी ऑफिसला आणि प्रत्येक विभागाला एक चलन पाठवून देतं, एक ऑर्डर पाठवून देते की एवढे पैसे रिलीज केलं. परंतु जे पैसे रिलीज करण्यासाठी शासन ऑर्डर पाठवतं ते प्रत्यक्षात पैसे ट्रेजरीमधून पासच होत नाहीत. जवळपास 20-20, 25 दिवस, महिना, दीड महिना, 3-3, 4-4 महिने हे ट्रेजरीमध्ये हे चेक पास होत नाहीत. याचा अर्थ शासन जे चेक किंवा जी ऑर्डर काढतं, ही ऑर्डरला जर 3-3, 4-4 महिने पासिंगसाठी आलं ते अत्यंत चुकीचं आहे. याचा अर्थ राज्य शासनाकडे पैसाच नाही आहे आणि पैसा नाही. त्यानंतर नवीन कामं जी विकासाची आहेत ती गेल्या 12-13 महिन्यात राज्य शासनाने विकासाची कामं अजूनही मंजुरी केलेली नाहीत. ही मंजूर न केल्यामुळे राज्यातील सुशिक्षित बेरोजगार 1.5 लाख, त्यानंतर मजूर सहकारी संस्था, ओपन कंत्राटदार 1 लाख, अशा जवळपास 3.5 ते 4 लाख कंत्राटदारावर उपजीविकेचे साधन जे कंत्राटदार हा व्यवसाय हा अत्यंत धोक्यात आला आहे. यावर उपजीविकेचे साधन असलेले जवळपास 3 ते 3.5 कोटी लोकांचा सुद्धा शेतीचा सगळ्यात मोठा व्यवसाय धोक्यात आला आहे. ट्रेजरीमध्ये पासिंग नाही, मागचे प्रलंबित देयक तसेच आहेत, नवीन कामं मंजूर नाहीत. नवीन कामं मंजूर नसल्यामुळे रोजगाराची संधी सगळी हे आहेत. यामुळे गेल्या जवळपास 13 ते 14 महिन्यापासून 4 आमच्या कंत्राटदार सुशिक्षित वर्गाने आत्महत्या केल्यात. हे अत्यंत चुकीचं आहे. या संदर्भात आम्ही येत्या 9 मार्च 2026 रोजी मुंबईत राज्यस्तरीय तिन्ही संघटनेची व राज्यातील कंत्राटाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीमध्ये शासनाच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी व मोठा निर्णय घेण्यासाठी आम्ही राज्यातील कंत्राटाची बैठक आयोजित केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीत झालेल्या AI परिषदेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या अर्धनग्न आंदोलनाच्या निषेधार्थ कोल्हापुरात भाजप आक्रमक झाले. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं भाजप महिला आणि युवा मोर्चाच्या वतीनं काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं करण्यात आली. तसंच राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला जोडे मारत बांगड्यांचा आहेर देण्यात आला. यावेळी महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस विरोधात घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. काय सांगाल, आज महिला मोर्चाच्या वतीनं आंदोलन केलं जाते, काय आपण बघितलं की खरं तर दिल्लीमध्ये जी AI समिट जाहीर केलेली होती भारत मंडपमध्ये, यामध्ये देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी याबरोबरच 100हून अधिक देशांचे मोठे नेते आणि तंत्रज्ञानातील मंडळी या ठिकाणी आली होती. खरं तर हा एक संकेत होता की भारताचं जे नेतृत्व आहे तंत्रज्ञानामधलं हे सर्वमान्य झालं आहे. खरं तर अशा वेळी त्यांना सपोर्ट करण्यावेळी काँग्रेसची सडकी मानसिकता यातून दिसून येते आणि खरं तर ही देशाची प्रतिमा मलिन करण्याचं पाप काँग्रेसनं केलं. समिट चालू असताना काँग्रेसचे कार्यकर्ते शर्ट काढून गोंधळ घालत होते. त्यामुळं काँग्रेसनं याची माफी मागितली पाहिजे आणि खरं तर देशातली नवीन जनरेशन हा सगळा प्रकार बघत आहे आणि काँग्रेसला कधीही माफ करणार नाही. कल्याण रिंग रोडवर कार चालकांच्या स्टंटबाजीमुळे एका वयोवृद्ध दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय. जखमीचा परिचय विकास कुंभार असा आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी रेसिंग लावणारा तरुण मनीष मनवानी याने पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याचबरोबर रेसिंगसाठी वापरलेल्या 3 गाड्या पोलिसांनी जप्त केल्यात.